समस्या शोधता आली पाहिजे, आकांक्षा शोधता आल्या पाहिजे, मला त्या एक्झिक्यूट करता आल्या पाहिजे, शिस्त पाळता आली पाहिजे, मला आर्थिक शिस्त पाळता आली पाहिजे, मला सुरुवात अतिशय छोट्या ह्यानी करण्याची सद्बुद्धी मिळाली पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर मला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, मला काय सेल करायचं आहे, आणि शेवटी मला सतत शिकता आलं पाहिजे, आजन्म विद्यार्थी व्हायला पाहिजे. ह्या 5 गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या झाल्या असत्या तुम्हाला यश हे तुमचंच आहे. नमस्कार. उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कवठीकवार. आयुष्यात आपल्याला प्रगती करायचं असेल, मोठी झेप घ्यायची असेल तर एका मेंटॉरची खूप गरज असते. मग ते क्षेत्र कुठलंही असो, नोकरी असो, बिझनेस असो किंवा कुठलंही. बिझनेसमध्ये तर मेंटॉरची खूपच गरज असते, कारण प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सांगणारं, हात धरून देणारं, असं कोणीतरी मार्गदर्शन करणारं आपल्याला खूप गरज असते, त्याची आवश्यकता असते. असेच एक मेंटॉर आज आपल्या उद्योजक कट्ट्यावर आहेत, विवेक सावंत सर. सर, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. नमस्कार. सरांची खरं म्हणजे वेगळी ओळख करून देण्याचा आगाऊपणा मी करणार नाही. त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्येच त्यांची ओळख होईल. सर आत्ता MKCLचे चीफ मेंटॉर आहेत. आज ती देशात आपण इंटरनेट क्रांती म्हणतो, सगळं जे डिजिटल एरा आहे, युग आहे, जे दिसतो आपल्याला, त्याची पायाभरणी सरांनी केलेली आहे. सर सीडॅकचे संस्थापकांपैकी एक आहेत. देशाला सुपर कॉम्प्युटर ज्यांनी दिला त्या टीमचे एक सर महत्त्वाचे सदस्य आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची माझ्या दृष्टीने सरांची ओळख, हे सर म्हणजे फिलॉसॉफर शास्त्रज्ञ आहेत. फिलॉसॉफर डॉक्टर असतो, फिलॉसॉफर उद्योजक असतो, सर असे तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांच्यासोबत या सगळ्या प्रवासावर देशात उद्योजकतेचं वातावरण कसं आहे, मुलं काय करतायत, नवी टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, या सगळ्या विषयावर आज आपण सावंत सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. MKCLनी महाराष्ट्रात एक खूप मोठी क्रांती केली आहे. आत्ता जे आम्हाला आज आपल्याला जे सगळं दिसतंय त्याची सगळी खरं म्हणजे पायाभरणी तुम्ही केली आहे. संगणक साक्षरता म्हणा, आज तरी तो फारसा शब्द नाही आहे, पण एकेकाळी ते असं खूप होतं की लोकांना कम्प्युटर यायला पाहिजे, आणि हे सगळं आम्हाला तुम्ही शिकवलं. त्यामुळंच आज देश एका वेगळ्या टप्प्यावर, म्हणजे जगात एक वेगळी प्रकारची ओळख आपल्या देशाची तयार झाली आहे. MKCLच्या जे मिशन आहे त्याच्यामध्ये 6 गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. बिगर आहे, चिपर आहे, आणखीन वेगळ्या आहेत. तर टप्प्यांचं सगळं सांगितलेलं आहे. आणि बिझनेसच्या दृष्टीनेही ते खूपच, त्या सगळ्या 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दलच सांगून आपण आपल्या गप्पांची सुरुवात करूया. येस, येस. MKCLच्या मिशनचे मी 6 महत्त्वाचे पिलर्स मानले. एक म्हणजे बिगर, म्हणजे खूप मोठ्या लोकसंख्येला आपल्याला IT साक्षर आणि IT सक्षम करायचं आहे. आता आम्ही IT साक्षरतेतून AI साक्षरता आणि AI सक्षमतेत गेलो गेल्या वर्षीपासून. तर त्याच्यामुळे खूप मोठी लोकसंख्या, कारण काय आपल्या देशापुढे ज्यांना उद्योजक व्हायचे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगामध्ये जेवढी जमीन आहे त्याच्या 2% जमीन आपल्या देशाकडे. जगामध्ये जेवढं गोडं पाणी आहे त्याच्या 4%च आपल्या देशाकडे. पण जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 18% लोकसंख्या आपल्या एका देशात राहते. त्याच्यामुळे आपल्या बिझनेस करत असताना मोठं स्वप्न बघणं म्हणजे बिगर पॉप्युलेशनला आम्हाला IT साक्षर किंवा AI सक्षम करायचं असं. दुसरं स्वप्न म्हणजे काय तर बेटर, म्हणजे काय तर त्यांना जागतिक दर्जाचंच आपण शिक्षण दिलं पाहिजे, वर्ल्ड क्लास. तिसरी गोष्ट काय तर चीपर, म्हणजे त्यांची क्रयशक्ती कमी आहे. भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी होती, आता जपानला आपण मागे टाकलंय, परंतु दरडोई उत्पन्न आपलं कमी आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देशात 55% लोक असे आहेत की जे लॅग बिहाइंड किंवा लेफ्ट बिहाइंड आहेत. मग त्यांना आपल्याला पुढे आणल्याशिवाय आपण एक विकसित भारत करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांना जे परवडेल अशा किमतीमध्ये तुम्ही वर्ल्ड क्लास देऊ शकलो पाहिजे. ओके. चौथं आमचं पिलर हा होता मिशनचा की फास्टर, म्हणजे तुम्ही जर युवांना सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं शिक्षण आणि अशा प्रकारची साक्षरता, सक्षमता किंवा त्याच्यातून येणारी सधनता ही आम्ही तुम्हाला 2035 साली देऊ, तर युवा म्हणतील मग आम्हाला आत्ता भेटू नका,
2035 मध्ये भेटा. त्याच्यामुळे फास्टर. 5वा जो पिलर आहे तो म्हणजे वायडर. म्हणजे फक्त मुंबई पुण्याला जाऊनच मला AI मध्ये प्रगती करता येईल का? तर नाही. मी गडचिरोलीत असलो तरी सुद्धा मला ती करता आली पाहिजे. आणि आज गडचिरोलीमध्ये आमचे कितीतरी सेंटर्स आहेत आणि तिथे AIची 100 टूल्स शिकवली जातात. म्हणजे आरमोरीसारख्या ठिकाणी, देसाईगंजसारख्या ठिकाणी, इटापल्ली, सिरोंचा अशा ठिकाणी. तर ते वायडर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेला शिकता त्यावेळेला एका सामाजिक वास्तवामध्ये तुम्ही जरी शिकत असलात तरी प्रत्येक शिकणं हा तुमचा खोलवरचा व्यक्तिगत अनुभव असतो. त्याच्यामुळे डीपर पर्सनल टच हा जर मला मिळाला नाही तर मग त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे बिगर, बेटर, चीपर, फास्टर, वायडर अँड डीपर अशी 6 चॅलेंजेस एका वेळी अंगावर आम्ही घ्यायचं ठरवलं. कारण याच्यातलं एक एक चॅलेंज एका पाठोपाठ एक घेतलं असतं तर त्याला काही अर्थ नव्हता. की खूप मोठ्या लोकसंख्येला शिकवायचं पण अत्यंत पुअर क्वालिटीने शिकवायचं, त्याला काही अर्थ नव्हता. मग हे चॅलेंज सोडवायचं कसं असा माझ्यापुढे प्रश्न होता. कारण मी सुद्धा एकाच छोट्याशा खोलीमध्ये ही कंपनी सुरू केली आणि त्याच्यात एक टेबल, 4 खुर्च्या आणि एक गोदरेजचं कपाट, एक माझा कम्प्युटर एवढंच होतं आणि एक छोटीशी खोली होती. त्याच्यातून ही कल्पना सुरू झाली. तर मग आता सॉल्व्ह कसं करायचं, त्याचे सॉल्व्हर्स काय? तर मग 6च्या 6 चॅलेंजेस एकाच वेळी सुटली पाहिजे म्हणून 2 सॉल्व्हर शोधून काढले. एक सॉल्व्हर काय, तर गो स्मार्टर. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भारताच्या दृष्टीने जो अत्यंत समुचित, अप्रोप्रिएट असा वापर आहे तो करायचा आणि सर्व दूर करायचा. आणि दुसरा सॉल्व्हर म्हणजे कुठली गोष्ट रिइन्व्हेंट करायची नाही. जे समाजामध्ये रिसोर्सेस आहेत ते फक्त नेटवर्क करायचे. नवीन बिल्डिंग बांधायची नाही. ओके. असं नवीन कम्प्युटर घ्यायचे नाही. जे आहेत तेच नेटवर्क करायचे आणि समाजाच्या रिसोर्सेसमधून शिकवायचं. म्हणजे कम्युनिटाईज करायचा हा प्रश्न, गव्हर्नमेंटाईज नाही करायचा. तर कम्युनिटीतलाच एक एंटरप्रेनर उभा करायचा. त्याच्याकडे 2-4 कम्प्युटर आहेत, ठीक आहे. त्याच्या घराची बाहेरची खोली आहे, चांगलं आहे. तिथे कम्युनिटीतली मुलं येऊन कम्प्युटर शिकतील. ह्याच्यामुळे काय झालं, आणि ते शिकताना मात्र एका ई-लर्निंग सिस्टीमने शिकतील. म्हणजे वर्ल्ड क्लास क्वालिटी, प्रत्येक मुलाला आयडेंटिकल क्वालिटी त्याच्या लॉग इनमधून मिळणार, वर्ल्ड क्लास मिळणार. आणि तो शिकणार ते सुद्धा कम्प्युटर म्हणजे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, म्हणजे ई-लर्निंगनेच शिकणार. असं म्हणून स्मार्टर आणि वायझर ही 2 सॉल्व्हर. वायझर म्हणजे काय, वेड्यासारखं पुन्हा पुन्हा तेच सगळ्या बिल्डिंगा बांधा, हे करा ते करा, असं नाही करायचं. वायझर म्हणजे आहेत ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्सेस असो, फायनान्शियल असो, ह्युमन रिसोर्सेस असो, इंटेलेक्च्युअल रिसोर्सेस असो, डेव्हलपमेंटल रिसोर्सेस असो, कल्चरल रिसोर्सेस, हे सगळे कम्युनिटी रिसोर्सेस, हे सगळे नेटवर्क करायचे. आणि त्याच्यामुळे हे प्रश्न 6च्या 6 चॅलेंजेस आम्ही सोडवू शकलो. अगदी वेगळ्या अप्रोचनी तुम्ही गेला, ते इनोव्हेटिव्ह अप्रोचनी. हो, हो. उद्योजकाला सर इनोव्हेटिव्ह अप्रोच, आणि आत्ता तुम्ही सांगितलं की जोखीम घेऊन एका प्रश्नाशी भिडणं हे किती आवश्यक असतं. अत्यंत. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट काय आहे, की तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम फार शार्पली डिफाईन करू शकले पाहिजे. म्हणजे मी जसं हे 6 पिलर डिफाईन केले तसं ते डिफाईन करायला मला बराच वेळ लागला. पण एकदा ते डिफाईन झाल्यानंतर सॉल्व्ह करणं सोपं झालं. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जरी उद्योजक व्हायचं असेल तर प्रथम आपल्या समस्येचं अचूक आकलन आणि ती समस्या आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता आली पाहिजे. म्हणजे काय नाही, म्हणजे आता जसं मी करून दाखवलं तसं, की माझा प्रॉब्लेम काय आहे, तर मला समाजाला IT साक्षर करायचं आहे, तिथून मला त्यांना IT मध्ये सक्षम करायचं आहे, तिथून मला त्यांना IT मधून सधन करायचं आहे. आणि त्या साक्षरता, सक्षमता, सधनता याच्यातून त्यांना जीवनाची एक सार्थकता सापडायला पाहिजे. हे जर असेल तर मला ते 6 चॅलेंजेस सोडवायला पाहिजे. मी फक्त क्लासेससाठी करणार आहे का, तर मी वेगळं सोल्युशन केलं असतं. पण मला मासेससाठी करायचं होतं. म्हणजे एकदा बिगर आल्यानंतर मग बाकीचे 5 आलेच. म्हणजे बिगर हा जो प्रश्न आहे ना, तर मग पुणे मुंबईत सुद्धा बिगर पॉप्युलेशन आहे की. पण मग वायडरचं गणित सुटलं नसतं. बरोबर. असं म्हणून तुम्हाला स्वतःचं प्रॉब्लेम डिफाईन करायला पाहिजे शार्पली. आणि इनोव्हेशन आणि रिस्क. जसं मुंबईच्या डबेवाल्यांनी केलं की नाही, की कुठल्याही आपल्या ग्राहकाला त्याचा डबा ठरलेल्या वेळेच्या
10 मिनिटापेक्षा लवकर किंवा उशिरा मिळता कामा नये. आणि त्याच्यामुळे 10 लाख डब्यांच्या डिलिव्हरीमध्ये फक्त 3 डबे या टाइम मार्जिनच्या बाहेर पडतात. आता हा प्रॉब्लेम शार्पली डिफाईन केल्यामुळे तो सोडवणं शक्य होतं. त्याच्यामुळे आपण नुसतं आपल्या आयडियाला बळी जाता कामा नये. म्हणजे खूप ग्रेट आयडिया आहे, पण तो लोकांचा प्रॉब्लेम आहे का? लोकांना त्यातून अजून काहीतरी मिळणार आहे का? हा विचार महत्त्वाचा आहे. सर, इनोव्हेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो काहीतरी थोडं वेगळं करणं, आउट ऑफ बॉक्स करणं आणि प्रॉब्लेम्स सोडवणं. इनोव्हेशन करायला खूप काही शिकलेलं हवं, खूप काही टेक्नॉलॉजी असं हवं, की कुठल्याही पद्धतीने छोटा माणूस पण एक इनोव्हेटिव्ह अप्रोच घेऊन पुढे जाऊ शकतो? कसं आहे की इनोव्हेशन ही काही एका इनोव्हेशनची एक शैक्षणिक क्वालिफिकेशन ही काही पूर्व अट नाही आहे. जगात असे खूप इनोव्हेटर झाले की ज्यांनी असं काही फार मोठ्या डिग्र्या नव्हत्या त्यांच्याकडे. पण इनोव्हेटरला काय पाहिजे, तर म्हणजे मी स्वतःवरून सांगतो, इनोव्हेटरला काय पाहिजे, की इनोव्हेटरला प्रथमतः लोकांची दुःख कळली पाहिजे. हं. त्याचबरोबर काही प्रसंगी इनोव्हेटरला लोकांच्या मनामध्ये नव्या आकांक्षा निर्माण करता आल्या पाहिजे. म्हणजे ती गोष्ट लोकांना हवीच आहे असं नसतं, पण त्याच्यानी ते मनुष्यत्वाच्या एका अधिक उन्नत पातळीवर जाऊ शकतात, जर त्यांना ते मिळालं तर. तर इनोव्हेटरला ते सुद्धा हवं. नुसतंच तो पेन पॉइंट्स बघणारा बरोबर. असा इनोव्हेटर असण्याची गरज नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला कोणालाच असं काही नको होतं. ओके. पण हे घेतल्याने आपण खूप पुढच्या कुठे निघून गेलो, नाही का? तर तसं म्हणजे इनोव्हेटरला तो एक विचार असावा लागतो, की लोकांच्या आशा आकांक्षा काय आहेत? त्यांना अधिक उन्नत असं सांस्कृतिक जीवन किंवा ऐहिक जीवन त्यांचं किंवा त्यांचं जे सामाजिक जीवन आहे, ते अधिक उन्नत कसं करता येईल मला? किंवा असे काही प्रसंगी काही सामरिक असे प्रश्न असतात देशापुढे, संरक्षणाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये आता मला नवीन प्रकारचं कॉम्बॅट अस्तित्वात आलं. आपण बघितलं आता ऑपरेशन सिंदूर नंतर. तर मग त्याच्यामध्ये मला वॉरहेड्सचं काही करायचं आहे. अशा प्रकारचा पण विचार कोणी इनोव्हेटर करू शकतो, की ते टार्गेट मला अगदी कसं अचूक हिट अचूकपणे. करता आलं पाहिजे. म्हणजे उगाच मनुष्यहानी होणार नाही, पण शत्रूला मात्र धडा शिकवला जाईल. आता ह्याच्यामध्ये खूप मोठी म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशक्ती लागते. तर त्याच्यामुळे मला इनोव्हेटर म्हणून हे शोधता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की मला हाताशी माझ्या काय आहे? इनोव्हेटरने असं कधीही विचार करू नये, की माझ्याकडे काय नाही. इनोव्हेटरला आपल्याकडे काय आहे आणि त्याचं मी सर्वात छान काय करू शकतो, ही त्याची विचाराची दिशा ही पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याच बाबतीत बघितलं तर मला हे कळत होतं, की अशा अनेक युवा महाराष्ट्रात आहेत हजारो, की ज्यांना थोडंफार कम्प्युटर येतं, पण त्यांना नोकरी मिळत नाहीये. मग आपण त्यांना एक एंत्रप्रेन्योरचं फ्रेमवर्क दिलं, तर अतिशय थोड्या वेळात म्हणजे 2 वर्षात 5,000 केंद्र आम्ही उभी करू शकलो. कारण मी काय विचार केला, माझ्याकडे काय आहे? मी असा नाही विचार केला, की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, मी एवढ्या लोकांना पगार कसे देणार? त्यांच्यासाठी कुठून भांडवल आणायचं वगैरे. आता जे नाही आहे त्याच्यात कशाला? जे आहे त्याचं बेस्ट आपण काय करणार? काय करू शकतो? म्हणून आपल्याकडे काय आहे याचं अचूक यादी करता आली पाहिजे, की हे माझ्याकडे आहे. आणि शोधायला लागलं की खूप काही सापडतं. समाजामध्ये खूप रिसोर्सेस असतात. पण तो फारच आपण सतत अशा ह्याच्यात असतो, की आपल्याकडे हे नाहीये, ते नाहीये. मग रतन टाटांकडे हे होतं. कुमार मंगलम बिर्लांचे पणजोबांपासून सगळे उद्योग, आमच्याकडे कोणीच नाही. असं नको बघायला. तर ही तिसरी गोष्ट काय आहे, की आताच्या काळामध्ये जी इनोव्हेशन्स होतात, तर त्याच्यात तुम्हाला फार लार्ज पेटंट डेटाबेसेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पेटंट सर्च करू शकता. हं. आणि मग ते पेटंट्स विकत घेऊन किंवा त्याची रॉयल्टी भरून त्याच्या आधारे तुम्ही एकदम सडनली बिझनेसमध्ये वरती जाऊ हायटेक. तर ती गोष्ट पूर्वी एवढी सोपी नव्हती.
आता तुम्ही म्हणजे patents.google.com वर गेलं की केवढी तरी पेटंट्स तुम्हाला बघा आणि इतरही पेटंट सर्चचे हे काय सुरू आहे? आहेत, पेटंटचे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर जाऊ शकता. म्हणजे तुम्ही सडनली एका नॉलेज बेस्ड अशा इनोव्हेशनमध्ये पुढे जाऊ शकता आणि प्रत्येक गोष्टीत ज्ञान आहे. आणि त्याचबरोबर इनोव्हेटरचं काय आहे की डॉक्टर माशेलकर नेहमी सांगतात की इन्व्हेन्शन म्हणजे काय, जिथे तुम्ही निधी खर्च करता आणि त्याच्यातून काहीतरी बौद्धिक संपदा तयार करता, म्हणजे इन्व्हेन्शन. इनोव्हेशन म्हणजे काय, जी बौद्धिक संपदा आहे म्हणजे या पेटंट्समध्ये वगैरे, त्याच्यातून तुम्ही संपत्ती निर्माण करता. म्हणजे आधी तुम्ही संपत्ती वापरून बौद्धिक संपदा निर्माण करता, दॅट इज इन्व्हेन्शन. आणि मग बौद्धिक संपदा वापरून तुम्ही संपत्ती निर्माण करता, दॅट इज इनोव्हेशन. म्हणजे इनोव्हेशन म्हणजे संपत्ती निर्माण झाली पाहिजे. नुसतं, तर अशा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर, आता तुम्ही खूप चांगलं सांगितलं की संपत्ती निर्माण झाली पाहिजे आणि ही संपत्ती निर्माण करण्याचं काम म्हणजे खऱ्या अर्थाने संपन्नता ज्याला म्हणतो ही बिझनेस लीडर्स ही मंडळी करत असतात. तरी पण आपल्या समाजात ना अजून बिझनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा हा फारसा निकोप नाही आहे. हं. अजूनही एक वेगळ्या प्रकारात त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आता तर खूप नवीन मुलं आता या नवीन टेक्नॉलॉजीमुळं आणि याच्यामुळं बिझनेसेसकडे येत आहेत. तर किती आवश्यकता आहे या मंडळींचं जास्तीत जास्त बिझनेसेसमध्ये येणं आणि बिझनेस तयार होणं? कसं आहे की म्हणजे मराठी मानसिकता जी आहे ती साधारणपणे नोकरी करण्याकडे जाते. हं? पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जशा नोकऱ्या हव्यात तशा नोकऱ्या कमी होत आहेत. म्हणजे मराठी माणसांना कशी नोकरी हवी आहे, 10 ते 5. 10 ते 5 हवी आहे, 1 तारखेला बरोबर पगार मिळाला पाहिजे, मग पेन्शन मिळालं पाहिजे, मग फारसं काम नको, नवीन काही शिकायला नको, अशा प्रकारच्या नोकऱ्या आता कमी होत आहेत. तर मग आता आपल्याला जास्त करून म्हणजे एंटरप्रेन्योर उद्योजक होण्याची गरज आहे. आता त्याच्यासाठी संधी तर खूप आहेत, पण तुम्ही जे म्हणालात की जास्त लोक उद्योजकतेकडे जात नाहीत, याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योजकता विकसित व्हावी याच्यासाठी एक जी इकोसिस्टीम लागते ती अजून आपल्याला बिल्ड करायची आहे. जशी गुजरातमध्ये कुठल्याही युवाला असं वाटतं की आपण बिझनेसच सुरू केला पहिले पाहिजे तो तोच विचार करतो. आणि त्याला इकोसिस्टीम असते, त्याला घरातली परंपरा असते, बाहेरचं वातावरण असतं, ही सगळ्या गोष्टी त्याला मिळतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही इकोसिस्टीम तयार करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या कुटुंबातले युवा ज्यावेळेला बिझनेस करतील त्यावेळेला ते गुजराती कुटुंबासारखं की त्या मुलांनी बिझनेस नाही केला तर त्यांना काहीतरी चुकीचं आहे असं वाटतं. याचं कारण ती किंवा बोहरी समाजामध्ये तुम्ही बघा. अगदीच. हां. याचं कारण असं आहे की ती कम्युनिटी त्याला बॅकअप द्यायला तिथे असते. बऱ्याचशा या कम्युनिटीजमध्ये बिनव्याजी कर्ज मिळतं. नंतर सगळी कम्युनिटी सपोर्ट करते, त्याला पहिली ऑर्डर मिळते. आपल्या मराठी मुलाला अशी पहिली ऑर्डर कोणी आणून देतं का? नाही का? तर त्याच्यामुळे बरोबर. ते तसं का वागतात हे आपण समजून घेऊन त्याच्यावर एक चांगली नेतृत्व दिलं पाहिजे की अशी बिझनेस इकोसिस्टीम. मी काय केलं की मी पहिल्या या 5,000 उद्योजकांना एक बिझनेस एन्श्युअर करून टाकला की तुमच्याकडे मुलं शिकायला येतील याची हमी मी घेतो. ओके. त्याच्यामुळे ते उभे राहिले. नाहीतर माझ्यामध्ये असं काही जादू आहे का की एकदम 5,000 आणि आता भारतामध्ये 10,000 उद्योजक उभे आहेत आणि गेली 25 वर्ष ते त्याच्यातच आहेत. उद्योजक घडवतायत. उद्योजक ते घडवतायत आणि 1,00,000 कॉम्प्युटर्स आहेत. असं म्हणजे हे का शक्य झालं? याचं कारण मी त्यांना एक इकोसिस्टम दिली, की तुम्ही फक्त कष्ट करा, बिझनेस हा तुमच्याकडे येणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे ही संरचना आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती केली असता लोकं सहज त्याच्यामध्ये येतात. म्हणजे जसं आपल्याकडे ऊसाचं उदाहरण आहे, नाही का? की ती इकोसिस्टम अगदीच. उभी राहिली, त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटायला लागलं की आपण आपलं ऊस करू, ऊस लावला कारखान्याला पाहिजे. पाठवू, आपल्याला थोडीशी त्याच्यातून संपत्ती मिळेल. याचं कारण सर्वसामान्य लोक हे इकोसिस्टमच्या शोधात असतात आणि ती दिली असता जी गुजरातमध्ये दिली गेली, नाही का? आपल्या शेजारी राज्यात उदाहरण आहे. अगदीच, अगदीच. किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही बघा बोहरी समाजातला क्वचितच कोणी माझ्याकडे 25 वर्षात नोकरी मागायला आला. अगदीच, अगदीच, अगदीच. याचं कारण त्यांचा समाज त्याला लगेच कॅपिटल देतो
मग तो लहानपणापासूनच ते चालूच होतं विचार की कशाचं Business बिझनेस करायचा. म्हणजे त्यांना सर्वात महत्त्वाची म्हणजे कम्युनिटी सपोर्ट जो इकोसिस्टमचा भाग आहे तो काय आहे? तर त्याला मुलगी मिळते. हम्म. आपल्याकडे अजूनही आता हां, इकोसिस्टम कशाला म्हणतात कळलं आता? हां, म्हणजे ती गुजराती मुलगा याला काय असा प्रॉब्लेम नाही की तो बिझनेस करतोय म्हणून ते मुलगी देणार नाही कोणी. उलट तो किती चांगला बिझनेस करतोय त्याला मुलगी तर मिळते. आपल्याकडे अजूनही लग्न करायच्या आधी म्हणजे बिझनेस जरा 2 वर्ष थांबूया, आधी लग्न करू आणि मग बिझनेस करू. बिझनेस करू. सर हीच आत्ता तुम्ही इकोसिस्टम म्हणालात ना, तर आपला जो उद्देश दयासरा फाउंडेशन तेच काम करतंय, एक्झॅक्टली, इकोसिस्टम तयार करण्याचं काम करतंय. अँड हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट. तसंच केलं पाहिजे. आणि हं. त्याच्यासाठी हा आपला पॉडकास्ट पण आपल्याला इतर काही गोष्टी आम्हाला करायच्या नाहीयेत. तर लोकांमध्ये ही जी उद्योजकतेची प्रेरणा आहे, बरोबर. तीच प्रेरणा तळागाळापर्यंत नेणं आणि त्यांना उद्योजकतेसाठी प्रयत्न तयार करणं आणि बरोबर. त्याच्यासाठीची इकोसिस्टम सगळी दयासराने Correct. तयार करेक्ट. असं काम करणं किती महत्वाचं आहे. आणि आम्ही तर म्हणतो हे एकट्याचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी करेक्ट. तरच नवीन उद्योजक तयार होतील. नाही आता ही जसं आमचं एमकेसीएलची केस स्टडी आहे, तशा ज्या केस स्टडीज आहेत त्या मांडून मग शासन असो किंवा इतर मोठे उद्योजक असोत किंवा इतर शिक्षण संस्था असो यांना आपल्याला त्या विचारांनी भारून टाकावं लागेल, की महाराष्ट्रामध्ये आपल्याला बिझनेस इकोसिस्टम तयार करायचे. तरच आपण उद्योजकतेची इकोसिस्टम तयार करायची. 1 ट्रिलियन आत्ता जे म्हणतोय आपण तरच ते शक्य होईल. याचं कारण कसं आहे, आता बघा तुम्ही रवींद्रनाथ टागोरांनी इतकं छान सांगून ठेवलंय, की एक कळी असते ना, तिचं फूल कसं होतं? तर कळीच्या पाकळ्या ओढून तिचं फूल होत नाही. त्याच्याने कळी विद्रूप होते. हं. तसं मग काय होतं, की कळीचं फूल कधी होतं? ते ज्यावेळेस सूर्य येतो, सूर्य म्हणजे इकोसिस्टम. ते आपोआप फूल होतं. उमलतं ते. हां, उमलतं. कळलं की नाही? तसं ते आपले उद्योजक उमलले पाहिजेत. याच्यासाठी ती इकोसिस्टम पाहिजे आणि ते शक्य आहे. ते आपल्या म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला तशा इकोसिस्टम दिसतात. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. अशा या सगळ्या देशातल्या इकोसिस्टम सोबत तुम्ही खूप जवळून काम करताय आणि मुलांना भेटताय, तुम्ही त्यांना मेंटरिंग करताय. अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का, की ज्यांनी एक वेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्हली काम करून एक नवीन बिझनेस तयार केला, एक चालना दिली त्याला? हां, अशी खूप उदाहरणं आहेत. पण ती आपल्याकडे अपवादात्मक म्हणून सांगितली जातात. त्यापेक्षा मी थोडंसं असं म्हणेन, की जेव्हा एक इकोसिस्टम तयार होते, त्याच्याने उद्योजक कसे उभे राहतात, याची उदाहरणं महत्त्वाची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, आता कोकणामध्ये टुरिझम उभं राहिलं बघा. याचं कारण ग्लोबलायझेशन नंतर मध्यम वर्गाकडे जो पैसा आला, तर ते कोकणात जाऊ लागले. जाऊ लागल्यानंतर मग तिथे बिझनेस आहे म्हटल्यानंतर कोकणातून बाहेर पडलेले लोकं परत कोकणात जाऊन आपल्या घरी त्यांनी व्यवसाय सुरू केला. हां, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की एखाद दुसरा जो असा हे होतो की नाही उद्योजक, तर त्याचं तर कौतुक केलंच पाहिजे आपण, नो डाऊट. पण इकोसिस्टमनी खूप मोठ्या प्रमाणात लोकं उद्योजक कसे होतात, ह्याचा शोध घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? नाही त्याचं त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे युवा आहेत, त्यांना काही गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, की आपल्या शिक्षणामध्ये आपण त्यांना म्हणजे या इकोसिस्टमचा शिक्षण व्यवस्था हा फार मोठा घटक आहे बरं का. हे लक्षात अगदीच ठेवलं बरोबर. पाहिजे. हां. आपल्या शिक्षणामध्ये आपण त्यांना लोकांच्या समस्या काय आहेत, हे शोधायला शिकवत नाही. आपण त्यांना ठरलेले धडे, ठरलेले फिजिक्सचे, एका ह्याचे, चौकटीत. त्याचे सगळं ते ठरलेलं मार्क्स करिक्युलम. ओरिएंटेड हां. फक्त. तर त्याच्यामुळे त्यांना प्रथम आपण हे शिकवलं पाहिजे, की प्रॉब्लेम कसे शोधायचे आणि त्याच्यासाठी लोकांशी डायलॉग करावा लागतो. लोकांशी डायलॉग करून कळतं, की अरे हां, यांचा हा प्रश्न आहे. म्हणजे त्यासाठी सर्वात आदर्श जर फॉर्म्युला असेल, तर तो तुकोबांनी त्यांच्या एका अभंगामध्ये दिलेला आहे. "जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे." हं? तर त्याच्यासारखं राहून बघावं लागतं, की काय बरं हे आपण हायवेवर दुकानं बघतो. हं. त्या हायवेच्या मॉलवर.
तिथे सगळ्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या गोष्टींची छोटी दुकान आहेत बघा. विज्ञान याचं प्रत्येक हायवेवर दिसतात. प्रत्येक हॉटेलमध्ये आपण थांबतो तिथे ते एक छोटंसं दुकान कोपऱ्यात असतं बघा. मला इतकं अप्रूप वाटतं त्या प्रत्येक वस्तूचं. कारण त्या बाईला लसूण सोलायला काय बरं त्रास होत असेल, याचा विचार करून ते अगदी साधं हे तयार केलं नाही का? इनोव्हेशन आहे. इनोव्हेशन. म्हणजे आपल्या कस्टमरचा पेन पॉइंट शोधणं, त्याचा वेळ कसा वाचेल, त्याच्या खिशातले 4 पैसे कसे वाचतील, त्याला अधिक चांगली गुणवत्ता कशी मिळेल, ह्या दृष्टीने विचार करायला शिकणं. कारण बऱ्याच जे स्टार्टअप आहेत त्यांचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? त्यांचा प्रॉब्लेम हा आहे, की ते आयडियानी सुरू करतात, ते प्रॉब्लेमनी सुरू करत नाही. त्यांना काहीतरी अशी आयडिया येते आणि बऱ्याचशा स्टार्टअपचं जे आपण जवळून बघतो, की त्यांना तंत्रज्ञानामध्ये ते मागे नाही आहेत. त्यांना तंत्रज्ञान चांगलं समजलेलं असतं, पण त्यांना ते चुकीचा प्रश्न सोडवत असतात. तर चुकीचा प्रश्न कुठला आणि खरा प्रश्न कुठला, हे ओळखण्याची आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये तरतूद करायला पाहिजे. मग ती इकोसिस्टमची पहिली पायरी आपण बिल्ड करतो. दुसरी गोष्ट काय आहे, की बऱ्याच वेळेला हाइप करण्याकडे स्टार्टअपचं हे जातं. तर आपण एखादी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याचं मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन कसं करायचं, किती शिस्त पाळावी लागते. एक्झिक्युशन आणि नट्स अँड बोल्ट्स म्हणजे गॉड इज इन दी डिटेल्स असं म्हणतात ना, तपशिलात जाणं, वर चुलात काही होत नाही, सूक्ष्मात जावं लागतं. तर ते एक्झिक्युशनच्या ज्या स्किल्स आहेत, त्या कशा बिल्ड करायच्या? त्याच्यासाठी इतरांच्या केस स्टडीज सांगाव्या लागतात, की किती छोट्या गोष्टींकडे विचार करून. लोक बघत होते. म्हणजे गांधीजींचे पीए जे आहेत प्यारेलाल, त्यांचं पुस्तक आहे इन गांधीजीज मिरर म्हणून. त्यात त्यांनी एक अशी गोष्ट नोंदवली, की कोणीतरी पेन मागितल्यानंतर त्याला पेन कसा द्यायचा हे पण गांधीजींनी त्यांच्या पीए म्हणजे ते प्यारेलाल यांना शिकवलेलं आहे. म्हणजे आता गांधींसारखा मनुष्य ह्या एवढ्या छोट्या गोष्टीला महत्त्व देतो. कारण माझ्याकडे फार मोठी माणसं येतील आणि कोणीतरी तुझ्याकडे पेन मागेल, त्याला पेन कसा द्यायचा? गॉड इज इन दी डिटेल्स. तर त्याच्यामुळे एक्झिक्युशन हे नीट त्यांना कळणं. तिसरी माझ्या दृष्टीने महत्त्वाची जे स्टार्टअपचा माझा संबंध येतो, ते म्हणजे आर्थिक शिस्त. आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये पैसा कसा येणार आहे आणि पैसा बाहेर कसा जाणार आहे. या पैसा आतमध्ये येण्यावर आणि पैसा बाहेर जाण्यावर दोन्हीवर नियंत्रण हे कसं मिळवायचं? हे आपल्या समाजामध्ये याचं शिक्षण होत नाही. कोणीतरी कॅपिटल देतंय, मग ते भसाभस उधळायचं, ह्याला काही अर्थ नाही. एकदम पॉश ऑफिसने सुरुवात करायची स्टार्टअपची. असं नाही करून चालणार. तुम्ही किती लो एक्सपेंडिचर म्हणजे मी इतका फ्रुगल ऑफिसमध्ये बसलो, की मला ज्यांनी सीडॅकमध्ये बघितलं होतं त्यांना वाटलं, की माझं काहीतरी डोक्याचा प्रॉब्लेम झालाय असं. तर तसं नाही करून चालत. ते तिथे तुम्हाला उधळपट्टी करून चालत नाही. आणि तो जो फायनान्शियल डिसिप्लिन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. चौथी गोष्ट मला असं वाटतं, की ह्या इकोसिस्टममध्ये जी आवश्यकता आहे मुलांना सांगण्याची ती म्हणजे की हाऊ टू कम्युनिकेट. सेल कसा करायचा? ओके, सेल क्लोज कसा करायचा? हे खूप महत्त्वाचं आहे. मी सुद्धा ते म्हणजे चुकत शिकलो. पण शिकणं भाग आहे. तर सेल करण्याच्या काय लक्षात येतं, की तुम्हाला सेल फक्त कस्टमरला करायचा नसतो. तुम्ही स्टार्टअप म्हणून तुमच्याकडे एक आयडिया असते. तुम्हाला सेल करावं लागतं ते पहिल्यांदा तुमच्या को-इन्व्हेस्टर्सना. ओके. 4 सी मी सांगीन याच्याबद्दल. सहज सुचतायत तसे, की को-इन्व्हेस्टर कारण तुम्ही सुद्धा स्वतः एक इन्व्हेस्टर असता. तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करत असता, तुमची बुद्धिमत्ता इन्व्हेस्ट करत असता, तुमची पॅशन इन्व्हेस्ट करत असता, सगळं करत असता. तर कोणीतरी फायनान्स इन्व्हेस्ट करतं. सो को-इन्व्हेस्टरला तुमची आयडिया सेल करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे? तर तुमचे कलीग्स म्हणजे तुम्ही ज्यांना कंपनीमध्ये नेमणार आहात एम्प्लॉयी म्हणून, त्यांना तुम्ही त्यांची इमॅजिनेशन फायर करता येईल. त्यांचा उत्साह हा उर्मीमध्ये बदलता आला पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे, की तुमचे कोलॅबोरेटर्स
तुमचे पार्टनर्स, सगळंच काही तुम्ही करणार नसतात. तुमच्या कोर कॉम्पिटन्सीजवरच तुम्ही काम करायचं असतं. जे काही तुमच्या कोर कॉम्पिटन्सीत नाही ते तुम्ही आउटसोर्सच करायला पाहिजे. बऱ्याच जणांची ही चूक होतं की सगळंच ते सगळंच करायला बघतात आणि तसं होत नाही जगात. तर त्या पार्टनर कोण आहेत, तो कोलॅबोरेटर कोण आहे, तर कोलॅबोरेटरकडे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंथ असावे लागतात. तुम्हाला जे येतंय तेच त्याला येत असेल तर तुम्ही फार काळ एकत्र राहत नाही. तुमचा काहीतरी संघर्ष होतो. तुम्हाला जे येत नाही ते ज्याला येतंय आणि त्याला जे येत नाही ते तुम्हाला येतंय, हे लोक कोण आणि ह्याला तुमची आयडिया सेल करणं, ही तिसरी आणि चौथी सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचे जे कस्टमर आहेत, त्यांना तुमची आयडिया सेल करता आली पाहिजे. त्याचं कम्युनिकेशन आणि क्लोजिंग दी सेल ही सर्वात महत्त्वाची. आणि हे जे 4 सेल मी सांगितले तुम्हाला, हे सुरुवातीला सेल, सेल अँड सेल अँड देन स्केल, स्केल अँड स्केल. मी 40 जणांना आय-टी लिटरसी शिकवली आहे फक्त. स्वतः. प्रत्येक की कशी वापरायची आणि त्याच्यातून मी हे शिकलो, की मी आय-टी लिटरसी सेल करू शकतो. आणि सेल करायला यश मिळाल्यानंतर स्केल करणं. नाहीतर बरोबर स्टार्टअपमध्ये उलटे हिशोब ते एक्सेल शीट मांडून मग किती मिलियन्स होतील वगैरे असा बिझनेस नाही होत. टू बी व्हेरी फ्रँक. तर याच्यामुळे ही खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहेत आणि त्याच्यातलं मला जे आत्ताच्या जगामध्ये वाटतं, ते असं आहे की सी इफ आय हॅव टू सक्सीड म्हणजे मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मला रोज नवीन शिकावं लागतं आता. न्यू लर्निंग ज्याला. न्यू लर्निंग. याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी डिस्रप्शन 10 वर्षांनी, 20 वर्षांनी व्हायचं. ओके. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आम्ही काय म्हणायचो की टेक्नॉलॉजी इज डेव्हलपिंग फास्ट. नंतर काय म्हणायला लागलो, टेक्नॉलॉजी इज डेव्हलपिंग व्हेरी फास्ट विथ हाय स्पीड. आता आम्ही काय म्हणतो की टेक्नॉलॉजी इज डेव्हलपिंग विथ ब्रेकनेक स्पीड. इतका स्पीड आलाय. म्हणजे काय होतं की डिस्रप्शन इज द ऑर्डर ऑफ द डे. रोजच पूर्वीचं गळून पडतं. पूर्वीचं म्हणजे अक्षरशः कालबाह्य होतं आणि एक नवीनच गोष्ट उभी राहते. हं. तर आता एआय टूल्स आम्ही शिकवतो. रोज आम्हाला विचार करावा लागतो की आता नवीन एआय टूल काय आली आहेत, मग मुलांना काय शिकवलं पाहिजे. सो त्याच्यामुळे आय हॅव टू लर्न व्हेरी फास्ट. ओके. आणि लर्न फास्ट करतो मी ज्यावेळेला, त्यावेळेला मला लर्निंग हाऊ टू लर्न हे शिकणं महत्त्वाचं आहे एंटरप्रेन्योर होण्यासाठी. कारण नाहीतर खूप वेळ घेऊन थोडंसं लर्निंग केलं त्याला काही अर्थ नाही. आणि ते लर्निंग कशासाठी आपण करतोय तेही क्लिअर पाहिजे. मला परिस्थितीशी जुळवून घ्यायचं आहे. सो माझ्याकडे 3 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे क्युरिओसिटी पाहिजे. नवीन जगात काय घडतंय? नाहीतर माझा प्रॉडक्ट आहे, माझी सर्व्हिस आहे आणि झालं त्याच्यातच सगळं आहे. तसं नाही. खिडक्या उघड्या पाहिजेत तुमच्या. खिडक्या उघड्या पाहिजे. क्युरिओसिटी, लहान मुलासारखं कुतूहल आणि जिज्ञासा. पण त्याच्याबरोबर मला लर्नेबिलिटी पाहिजे. क्युरिओसिटी बरोबर लर्नेबिलिटी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे. त्या परिस्थितीशी मला पटकन जुळवून घेता आलं पाहिजे. म्हणजे त्याला मी चपळता म्हणजे ॲजिलिटी असं म्हणतो. म्हणजे काय घोडा असतो की नाही, घोडा वेगाने धावू शकतो. पण घोडा अचानक दिशा नाही बदलू शकत. त्याच्यामुळे घोड्याचं वर्णन आपण वेगवान असं करतो. ससा काय करतो? ससा अतिशय वेगाने पळू शकतो, पण पटकन दिशा बदलू शकतो. हं. त्याच्यामुळे सशाचं वर्णन आपण चपळ करतो. म्हणजे बदलाचा वेग आणि बदलाची सहजता ह्या दोन्ही गोष्टी एंटरप्रेन्योरला आवश्यक आहे. ओके. वेगाने बदलू शकतात. पण मग त्या दिशेने सुटले की सुटले. मग तुम्हाला पटकन सहजपणे बदलता आलं पाहिजे. फार तुमच्या बिझनेसमध्ये फ्रिक्शन न होता तुमचे पार्टनर्स, सहजपणे. तुमचे कोलॅबोरेटर्स, तुमचे कस्टमर्स, तुमचे को-इन्व्हेस्टर्स, तुमचे कलीग्स या सगळ्यांना तो बदल सहजपणे स्वीकारता आला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही सुरवंटाचं फुलपाखरू होता. तर ती खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ना म्हणजे मी असं म्हणेन की मला म्हणजे समस्या शोधता आली पाहिजे, आकांक्षा शोधता आल्या पाहिजे, मला त्या एक्झिक्यूट करता आल्या पाहिजे, शिस्त पाळता आली पाहिजे, मला आर्थिक शिस्त पाळता आली पाहिजे, मला सुरुवात अतिशय छोट्या ह्यानी करण्याची सद्बुद्धी मिळाली पाहिजे. ओके. आणि त्याचबरोबर मला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. मला काय सेल करायचं आहे आणि शेवटी मला सतत शिकता आलं पाहिजे. आजन्म विद्यार्थी व्हायला पाहिजे.
ह्या 5 गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या झाल्या असत्या तुम्हाला यश आहे तुमचंच आहे. याचं कारण काय आहे, तुम्ही ज्यावेळी लर्निंग करता की नाही, तर माणसांच्या बाबतीत लर्निंगची एक मजा आहे. ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर. तुम्ही चालायला कसे शिकलात, तुम्ही सायकल चालवायला कसे शिकलात, सगळं आठवून बघा. अशी कुठलीच गोष्ट घडली नाही की तुम्ही एकदम रांगत होता तर एकदम चालायला आणि धावायला आणि एकदम असं काही होत नाही. लर्निंग बाय फेल्युअर. सो इफ यू वॉन्ट टू लर्न फास्ट, देन यू शुड बी रेडी टू फेल फास्ट. आणि आपल्याकडे नेमकं आपल्या समाजात फेल्युअरला आपण कलंक समजतो. तिथे आपली गडबड होते. फेल्युअर ही एक टेम्पररी कंडिशन आहे. फेल्युअर हा माझ्या जीवनातला परमनंट सेटबॅक नाही. म्हणजे माझ्या जीवनातली कायमची पिछेहाट नाही. हे कुठेतरी आपल्या समाजामध्ये अजून सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकारलं गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे छोटं जरी फेल्युअर झालं तरी त्याला आपण पराभव समजतो. तर म्हणजे अपयशी होणं आणि पराभूत होणं या 2 अगदी भिन्न संकल्पना आहेत. ज्यावेळी तुम्ही अपयशी होता, त्यावेळी तुम्ही यशाकडे जाण्याची पहिली पायरी चढलेला असता. पराभूत होणं वेगळं. म्हणजे ते बॉक्सिंगमध्ये करतात बघा. ते आपल्या एंटरप्रेन्योरनी शिकलं पाहिजे, की बॉक्सिंगमध्ये तो पडला ना प्रतिस्पर्धी, तर त्याला तुम्ही पराभूत म्हणून जाहीर करत नाही. तर तो अंपायर 1, 2, 3, 4 म्हणायला लागतो. ते 10 म्हणायच्या आत तो उभा राहिला, की पुन्हा सुरू. यू नो. तर तसं आपण ते 10 म्हणायचे स्वतःच म्हणायचे आणि आपण उभं राहायचं. मग तुम्ही एंटरप्रेन्योर म्हणून यशस्वी होता. यू नो. असं. सर, खूप महत्त्वाचे तुम्ही मुद्दे सांगितले. काय करायला पाहिजे, कुठले स्किल्स हे करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती वेगाने तुम्ही शिकायला पाहिजे. पहिलं म्हणजे शिकणं हे गुण हे शिकायला पाहिजे, की कुठल्या पद्धतीने शिकायचं. आता प्रचंड वेगाने तुम्ही सांगितलं, खूप वेगाने बदल होत आहेत. पुढची 5 वर्ष तुम्हाला कशी दिसतात या सगळ्या बिझनेसच्या दृष्टीने आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मुलांनी काय तयारी करायला पाहिजे आत्तापासून? एक आपण बघूया, की कुठलंही ज्यावेळेला ऑटोमेशन होतं, म्हणजे आता एआयचा जमाना आहे म्हणून मी हे सांगतोय आणि सगळ्यांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे या दृष्टीने. कुठलंही ऑटोमेशन ज्यावेळेला होतं त्यावेळी काय होतं ते आपण नीट समजून घेतलं, की आपल्याला पुढच्या 5 वर्षातील दिशा स्पष्ट होईल. ते असं आहे, की ऑटोमेशन ज्यावेळेला होतं त्यावेळी ज्या गोष्टी ऑटोमेट होऊ शकतात, त्याचा घास ते घेतच. त्याच करणाऱ्या लोकांना ते डिस्प्लेस करतं. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण प्रत्येक ऑटोमेशन जिथे थांबतं, काही काळ थांबतं, मग परत पुढे जातं, परत पुढे जातं. असा प्रवास सिव्हिलायझेशनचा, आपल्या सभ्यतेचा चालू आहे. आणि गेली 200 वर्ष असं घडतंय. तर मग ऑटोमेशन ज्या परिघावर थांबतं, त्या परिघावर ते मोठ्या अशा सेवा क्षेत्राला जन्म देतं, जिथे माणसांना माणसांची गरज असते. त्याच्यामुळे आता पुढच्या 5 वर्षात आपण एक लक्षात घेऊया, की मला जर एआय येत असेल, तर मी कुठल्या गोष्टी ऑटोमेट करू शकतो आणि ज्या लोकांना हव्या आहेत, त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये बिझनेस करणं. याचं कारण रोज नवीन एआय टूल्स येत आहेत आणि मी ज्या गोष्टी पूर्वी म्हणजे 5 महिन्यात करत होतो, त्या आता मी 5 मिनिटात पण करू शकतो. असे रोज चमत्कार घडतायत. आता त्याचबरोबर एआय जिथे थांबतो, तिथे एआय मोठं सेवा क्षेत्र निर्माण करणार. मग त्याच्यात माणसांना माणसांची गरज असेल, तिथे मी जर सर्व्हिस ओरिएंटेड एंटरप्राइज करणार असेल, तर तिथे लोकांना काय हवंय ते मी द्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे आता या दिशेने मला विचार करावा लागेल, की मी इथे राहणार का इथे राहणार का दोन्हीकडे राहणार. असा नाही विचार करता कामा, की आता काय सगळंच एआय करणार आहे. म्हणजे 80 साली कम्प्युटर 80च्या दशकामध्ये कम्प्युटरच्या बाबतीत ही चूक आपल्या लोकांनी केली, की कम्प्युटरायझेशनमुळे नोकऱ्या जाणार, कम्प्युटरायझेशनमुळे नोकऱ्या जाणार, एवढंच आपण सांगत बसलो. आणि बँकांचे संप वगैरे व्हायचे त्यावेळेला. आज तुम्ही बघा, सर्वात फास्टेस्ट कम्प्युटरायझेशन हे बँकिंगमध्ये होतं. बँकिंग क्षेत्राचं. आणि सर्वात जास्त जॉब हे बँकिंगमध्ये क्रिएट होतात. याचं कारण ते ऑटोमेशन जिथे जिथे थांबतं, तिथे तिथे ते मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं. आणि तिथे माणसांना फक्त माणसं लागतात
आणि त्याच्यामुळे तुम्हाला बँकिंगमध्ये रोज तुम्हाला रिक्रुटमेंट करतच बसावी लागते. बँकिंग सेक्टरमध्ये लोक म्हणतात आम्हाला चांगली मुलं मिळत नाहीत. हं? तर ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टर कसा एआयनी प्रभावित होणार आहे. म्हणजे अगदी एक सुंदर उदाहरण सांगतो. तुम्ही लॉजिस्टिक्स घ्या. भारतामध्ये आज लॉजिस्टिक्समध्ये एवढ्या संधी आहेत की भारताच्या एकंदर GDPच्या 14% खर्च भारत लॉजिस्टिक्सवर करतो. परंतु जगाचा ॲव्हरेज आहे 7%. म्हणजे आपल्याला 7% GDPची बचत करायची आहे. ह्याच्यात किती एंटरप्राइजेस होऊ शकतात तुम्ही विचार करा. म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून केवढी एंटरप्राइजेस होऊ शकतात. दुसरी गोष्ट की भारतातले अनेक गरीब लोक आहेत, तर त्या गरिबांना परवडतील असे प्रॉडक्ट्स मी कसे डिझाईन करेन, अशा सर्व्हिसेस कशा. कारण सगळ्यांचं लक्ष म्हणजे 90% डिझायनर्स जगातले 10% लोकांसाठी काम करतात आणि ते मार्केट सॅच्युरेटेड आहे. तर त्या सॅच्युरेटेड मार्केटमध्ये मी जाऊन अजून कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं आणि अपयशी व्हायचं का अनसॅच्युरेटेड मार्केटसाठी नवीन बुद्धिमत्ता चालवायची. उदाहरणार्थ की भारतातल्या लोकांना मी AI वापरून पूर्णपणे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर देऊ शकतो का. आता डॉक्टर माशेलकरांच्या आईच्या नावाने जे अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड दिली जातात, त्याच्यातलं एक इनोव्हेशन असं आहे की प्रिक्लेस तुम्हाला हिमोग्लोबिन बघता येतं, म्हणजे ॲनिमिया आहे का बघता येतं. आता केवढी मोठी गोष्ट आहे की तुम्हाला 5 रुपयामध्ये हे शोधता आलं, तर तुम्ही प्रिव्हेंटिव्हकडे जाता. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर हे भारताचं एक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही उद्योजक होऊ शकता. त्याला स्काय इज द लिमिट. तर अशी अनेक क्षेत्र आहेत. किंवा तुम्ही पर्सनलाइज ट्युटरिंग करू शकता मुलांना. कारण शिक्षणशास्त्रातला एक महत्त्वाचा प्रश्न काय आहे की एका शिक्षकाकडे एका वेळी एकच विद्यार्थी असला पाहिजे, असं शिक्षणशास्त्र सांगतं. आता भारतात शक्य आहे का? नाही. पण तुम्ही पर्सनलाइज ट्युटरच्या बिझनेसमध्ये येऊ शकता आणि मग कितीतरी मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकतं, त्यांना परवडेल अशा किमतीत मिळू शकतं. असे कितीतरी प्रश्न मी सांगू शकेन. म्हणजे वेळेची मर्यादा आहे, परंतु ह्या दिशेने आता आपण विचार केला पाहिजे की एआयमुळे काय होणार आहे, एआयमुळे एआयच्या आतमध्ये काय होणार आहे आणि एआयच्या परिघावर काय होणार आहे. या दोनमध्ये खूप मोठ्या संधी साठलेल्या आहेत. म्हणजे माझं क्षेत्र ते आहे म्हणून मी तेवढ्यापुरती बोलतो. पण दुसरी पण क्षेत्र आहेत, जसं की ग्रीन टेक्नॉलॉजीज, ग्रीन एंटरप्राइजेस. आता आपल्या देशाने ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलं आहे. त्याच्यामुळे रिन्युएबल एनर्जीमध्ये आपल्याला एंटरप्राइज करण्यासाठी खूप शक्यता आहे. किंवा आपली जी ग्रामीण भागातली आवास योजना आहे, त्याच्यात ग्रीन हाऊसिंग किंवा ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी खूप शक्यता आहेत. तर एक भारतामध्ये आपण अजूनही कमीत कमी पाणी लागणारं आणि दुर्गंधी न येणारं आणि लगेच खत निर्माण होणारं असं टॉयलेट अजून निर्माण केलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे पैसे आहेत. म्हणजे गिऱ्हाईक तुमच्या दारात थांबलेलं आहे. तुम्ही तयार आहात का? असे. किंवा एक शुद्ध पाणी म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीने आपण देऊ शकतो. तर तशी नॅनो टेक्नॉलॉजी सर्व तुम्ही कुठेही असा भारतात तुम्हाला शुद्ध पाणीच मिळेल. तुम्ही कुठल्याही सोर्सचं पाणी घ्या, फिल्टरमध्ये टाका, तुम्हाला शुद्धच पाणी मिळेल. असं काही करू. असे कितीतरी गरीब लोकांचे प्रश्न आहेत की त्यांच्या क्रयशक्तीला परवडतील असे प्रॉडक्ट्स आणि असे सर्व्हिसेस डिझाईन करणे ह्याला प्रचंड वाव आहे. आणि याच्यात कोणी नाही आहे. बरोबर. अनसॅच्युरेटेड मार्केट आहे. कळलं की नाही. सो या दृष्टीने विचार करणं ही आत्ता गरज आहे. नक्कीच सर. खूप मूलभूत आणि खूप मोलाचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, मेंटरशिप दिली आहे आम्हाला. सरांनी आत्ता जे सांगितलं की खूप संधी आहेत, फक्त त्या संधी आपल्याला घेता आल्या पाहिजे, हेरता आल्या पाहिजे आणि ती संधी घेऊन त्याच्यात काम करता आलं पाहिजे. आणि ती संधी तेव्हाच तुम्हाला घेता येईल जेव्हा तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. त्या स्किल्स तुमच्याकडे असतील तरच तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकाल. आणि असं जर सोनं करायचं असेल तर असेच पॉडकास्ट तुम्ही बघत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, बदलत राहा. धन्यवाद.